नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 20 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 19 एप्रिल रविवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। काल सगळ्या देशाचं लक्ष हे लोकसभेकडे लागलं होतं। नारी शक्ती विधेयक पडलं तेव्हा काँग्रेस, DMK, TMC आणि सपा सारख्या घराणेशाही चालवणारे पक्ष हे टाळ्या वाजवत होते। नारी शक्तीचा अधिकार हिसकावून हे लोक बाक वाजवत होते। त्यांनी जे केलं केवळ टेबलावर थाप नव्हती, नारीच्या स्वाभिमानावर, आत्मसन्मानावर जखम होती। महिला हा अपमान कधी विसरणार नाही। लोकसभेत लोकांचा आवाज वाढवण्यासाठी प्रयत्न होता। राज्य छोटं असेल मोठं असेल, राज्याची लोकसंख्या कमी असेल, सगळ्या राज्यांची ताकद वाढवण्याचा हा प्रयत्न होता। पण या प्रामाणिक प्रयत्नाला काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांची यांनी भ्रूण हत्या केली आहे। काँग्रेस, TMC, DMK, सपा हे भ्रूण हत्येसाठी जबाबदार आहे। हे देशाचे अपराधी आहेत, नारी शक्तीचे अपराधी आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर न होऊ शकल्यामुळे खेद व्यक्त करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। कर्करोग, हृदयरोग आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत असताना सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्य पॉलिएटिव्ह केअर कार्यक्रम अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे। या उपक्रमाअंतर्गत आता आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत गावागावात आणि थेट रुग्णांच्या घरी जाऊन सेवा पुरवली जाणार आहे। गंभीर व अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी डॉक्टर व नर्स घरी भेट देऊन उपचार करतील। रुग्णांना मोफत औषधे आणि होम केअर किट ही दिले जाणार असून राज्यात हजारो रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। देशातील स्वयंपाकाच्या गॅसची वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळामार्फत 12,500 कोटी रुपयांच्या पाईपलाईन विस्तार योजनेची घोषणा केली आहे। या प्रकल्पाअंतर्गत देशात एकूण 2,500 किलोमीटर लांबीच्या 4 प्रमुख पाईपलाईन्स टाकल्या जाणार आहेत। शिक्रापूर, हुबळी, गोवा, चेरापल्ली, नागपूर, पारादीप, रायपूर आणि झाशी सितारगंज हे मार्ग त्यात समाविष्ट आहेत। या पाईपलाईन्स थेट रिफायनरी आणि बंदरांना बॉटलिंग प्रकल्पांशी जोडतील। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ज्या महिलांची eKYC दुरुस्ती 31 मार्च पूर्वी होऊ शकली नाही, त्यांच्यासाठी ही मुदत आता 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या eKYC मध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्यांनी तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा दरमहा मिळणारे 1,500 रुपये बंद होण्याची शक्यता आहे। ही अंतिम मुदत असल्याने महिलांनी वेळ न दडवता हे काम पूर्ण करावे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध आहे। पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। या भरतीमध्ये ज्युनियर ऑफिसर ट्रेनी, डिप्लोमा ट्रेनी आणि ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी यासारख्या पदांचा समावेश असून 668 रिक्त जागा भरल्या जाणार आहे। ऑनलाईन अर्ज 20 एप्रिल 2026 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2026 आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। ST महामंडळासंदर्भात सोशल मीडियावर अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे की ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना स्मार्ट कार्ड नसल्यास ST प्रवास सवलत मिळणार नाही। मात्र ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। ST महामंडळाच्या नियमानुसार 65 वर्षावरील तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग प्रवाशांना सवलतीच्या दरानेच प्रवासाची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू आहे।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. ओबीसींची जनगणना करण्याचे आश्वासन देत केंद्रातील सरकार सत्तेत आले होते. मात्र 1 एप्रिलपासून जनगणना सुरू झाली असताना जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींचे स्वतंत्र कॉलम नसल्याचे उघड झाले आहे. यामुळे ओबीसी समाजामध्ये सरकारविरोधात तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. जनगणनेसाठी जाहीर करण्यात आलेल्या 31 ते 33 प्रश्नांच्या नियमावलीत प्रश्न क्रमांक 13 मध्ये फक्त SC आणि ST साठी पर्याय असून ओबीसींना इतरमध्ये टाकले जाणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. केंद्र सरकारने इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करत मुलांच्या शिक्षण आणि हॉस्टेल खर्चावर मिळणाऱ्या करसूट मर्यादेत मोठी वाढ केली आहे. आता मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारा भत्ता प्रति मुलगा मुलगी प्रति महिना 100 रुपयांवरून थेट 3000 रुपये करण्यात आला आहे. तसेच हॉस्टेल भत्ता 300 रुपयांवरून 9000 रुपये प्रति महिना करण्यात आला आहे. 2 मुले असलेल्या कुटुंबाला वर्षभरात शिक्षण भत्त्यातून 72,000 रुपये व हॉस्टेल भत्त्यातून 2,16,000 रुपये करसूट मिळू शकते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुंबईप्रमाणे ठाण्यातही डबल डेकर बस धावणार असल्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. पुढच्या आठवड्यात एक वातानुकूलित डबल डेकर बस परिवहनाच्या ताफ्यात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. या बसची तांत्रिक टीमकडून अनौपचारिक तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर ठाण्याच्या रस्त्यावर चाचणी होईल. चाचणी यशस्वी झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये 10 डबल डेकर बस ठाण्याच्या रस्त्यावर धावतील. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रतिपूर्ती थेट विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात राज्यातील 29 जिल्ह्यांमधील एकूण 282 तालुक्यातील नियमित विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील मंत्रालयीन पालिका जिल्हा परिषद आरोग्य विभागातील 17.5 लाख सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. गेल्या 15 महिन्यांपासून सरकारने आश्वासनाची पूर्तता न केल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने हे मोठे पाऊल उचलले आहे. या संपामुळे मंत्रालयापासून ते जिल्हा परिषदांपर्यंत आणि शाळांपासून ते रुग्णालयांपर्यंत सर्वच सरकारी यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यात उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअस पार गेला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच आता पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने येलो अलर्ट वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण या काळात शेतपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. PM किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी जाहीर झाला असून सुमारे 9,32,00,000 पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांना अद्याप हप्ता मिळालेला नाही त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्याशी तातडीने संपर्क साधावा. 23वा हप्ता जून ते जुलै 2026 दरम्यान येण्याची शक्यता आहे. हप्ता वेळेत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण करणे, जमीन नोंदणी अद्ययावत ठेवणे आणि आधार लिंकिंग करणे आवश्यक आहे. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, माय सपोर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुन्हा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.